नमस्कार, मी माधव दापके. आपल्या सर्वांचं आज 1 ऑगस्ट 2026 रोजी गरजे मराठी ग्लोबलच्या 10व्या वर्धापन दिनी आपण दशकपूर्ती करत असताना जो सोहळा जागतिक स्तरावरती करतो आहोत, त्या सर्व सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गरजे मराठी ग्लोबलचा प्रवास करता करता 10 वर्षामध्ये अनेक घटना घडल्या आहेत, अनेक गोष्टी घडत गेल्या, लोकांना लोक जोडत गेली आणि आज आपण सर्वजण हाच आपला सर्वांचा 10 वर्षाचा प्रवास आणि आपण जे जगभरात माणसं जोडली गेलेली आहोत त्याचा सन्मान करण्यासाठी, त्याचं एकमेकांना अभिनंदन करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. मी श्री आनंद गानू, आपले गरजे मराठी ग्लोबलचे संस्थापक, आणि त्यांच्याबरोबर सौ सुनीता गानू, गरजे मराठीच्या सहसंस्थापक, त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी आपला गरजे मराठीचा जो 10 वर्षापूर्वी सुरुवात झाला, जे रोपटं त्यांनी लावलं, त्या रोपटं रुजवलं, त्याच्याबद्दल काही शब्द बोलावेत आणि आपण तिथून कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आनंदजी आणि सुनीताजी, तुमचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही लावलेल्या रोपट्यामुळेच आज हा वृक्ष जो आलाय आणि आम्ही सर्व त्या वृक्षावरती बहारदार होऊन वेगवेगळ्या फांद्या म्हणून किंवा वेगवेगळी फळं म्हणून आम्ही जे दिसतोय, तर हे रोपटं तुम्ही लावलं नसतं तर कदाचित आज हा दिन उजळला नसता. तुम्ही दोघांनी जे रोपटं लावलं त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांतर्फे खूप खूप मनापासून आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतो. आणि आनंदजी आणि सुनीता, मी तुम्हाला बोलायला थोडस रिक्वेस्ट करतो. नमस्कार 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 सर्वांना मनपूर्व नमस्कार. आजचा दिवस हा खरोखर भाग्याचा आहे. आत्ता मी सुनीता आणि माझ्या वतीने इथे बोलतो आहे. आजचा दिवस हा खरोखर भाग्याचा, अभिमानाचा आणि परमेश्वराचे आभार मानण्याचा आहे. आज इथे हजर असलेले आणि जे आपल्याला YouTube लाईव्ह तर्फे द्वारे जे जोडलेले आहेत, त्या बहुतांशी सर्व लोकांना गरजे मराठीची पूर्ण माहिती आहेच. आणि आत्ता आपण जी शपथ घेतली, ती शपथ आपण एकत्र का आलो, आपण एकत्र होऊन पुढे काय करणार आहोत, याचे उत्तर पूर्णपणे देते. गरजे मराठी या पुस्तकाच्या रूपाने सुरू झालेली संकल्पना आज खरोखरच जगभर पसरली आहे. पाठल्या 10 वर्षाकडे वळून पाहिले, जे आपण काम केले त्याचा अभिमान निश्चित वाटतो, परंतु अजून प्रचंड काम शिल्लक आहे याचीही जाणीव होते. आपल्या या यशामध्ये, आपल्या भविष्यातल्या यशामध्ये ज्यांचा हातभार आहे आणि असणारे अशा सर्वांनाच माझा सप्रेम नमस्कार. आपण खरोखरच नशिबान आहोत की आपल्याला पहिल्या दिवसापासून पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे मार्गदर्शन तसेच आशीर्वाद मिळाले. त्याचप्रमाणे आपल्या या प्रवासामध्ये पद्मविभूषण ज्येष्ठराज जोशी, श्री नरेंद्र काळे, पद्मश्री प्रतापराव पवार, माननीय संजय इनामदार, डॉक्टर अनुराग मैराल, उद्योजकतेचे महर्षी ज्यांना म्हणतात असे प्रकाश भालेराव आणि यशस्वी उद्योजक भूषण कुलकर्णी यांच्यासारखेही मार्गदर्शक मिळाले. अशी थोर माणसे नशिबानेच मिळतात, परंतु त्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास टिकवून धरण्यासाठी खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करायला लागते. गरजे मराठीच्या बोर्डाने आणि गरजे मराठीच्या सभासदाने, गरजे मराठीच्या अँबॅसेडर्सने हे काम केले आहे. माझे सहचारी सौ सुनीता गानू, संदीप पाध्ये, डॉक्टर अनिता कांत, डॉक्टर संजय भंडारी, श्रीयुत ललित शिंदे, माधव दापके आणि विजय तळेळे या सर्वांनीच हे काम अत्यंत निष्ठेने गेले 10 वर्ष केलेले आहे. अर्थातच ही कामे काही 8 जणांकडून होण्यासारखे नव्हते. गरजे मराठीच्या असंख्य सभासदांनी, मेंटर्सनी, ऍडव्हायझर्सनी, इन्व्हेस्टर्सनी निरपेक्षपणे केलेल्या ह्या प्रयत्नामुळेच आज आपण या अभिमानास्पद स्थितीला पोहोचलो आहोत. पुढील 8 तासामध्ये आपण गरजे मराठीचे कार्यवाहक, गरजे मराठी मेंटर, गरजे मराठीचे ऍडव्हायझर्स हे सगळेच आपापले विचार मांडणार आहेत. आपण आतापर्यंत कोणते उपक्रम केले, त्यात काय यश मिळालं, काय धडे शिकलो, येणाऱ्या भविष्यात आपण काय काम करायचे, ह्याच्याविषयी आपण सगळे विचार विनिमय करणार आहोत. माझी सगळ्यांना विनंती हेच राहील की हे सिंहावलोकन करताना पुढे काय करायचे ह्याच्यावरती जास्त भर देणे योग्य ठरेल. थोडक्यात म्हणजे कॉल टू ऍक्शन
ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष द्यावे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून आणि भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करून मी माझे हे 4 शब्द संपवतो.